about cellular organisms. तर पहा आपण आजच्या व्हिडिओमध्ये सेल्युलर ऑर्गॅनिझम्स याविषयी आपण पाहणार आहोत. पहा पण या अगोदर पहा आपण 5 किंगडम दॅट इज अ 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन आपण शिकलो. जी आर.एच. विटाकर यांनी ही जी 5 किंगडम सिस्टीम तयार केली होती त्यामध्ये आपण हे 5 किंगडम आपण शिकलो. त्याचे कोणकोणते कॅरेक्टरिस्टिक्स आहे, त्याचे एक्झाम्पल काय आहेत ते आपण पाहिले. फर्स्ट किंगडम पाहिला किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम प्लॅन्टी आणि किंगडम जो प्लॅन्टी आहे त्यामध्ये पूर्ण आता जे आपण नेक्स्ट चॅप्टर आहे किंगडम प्लॅन्टी पूर्ण चॅप्टर आहे पहा. मग त्या चॅप्टरमध्ये आपण त्या किंगडम प्लॅन्टीविषयी पूर्णपणे आपण डिटेल इन्फॉर्मेशन आपण घेणार आहोत. तर फोर्थ किंगडम आपण पाहिला किंगडम फंजाय आणि लास्ट किंगडम ॲनिमॅलिया. आणि किंगडम जो ॲनिमॅलिया आहे तो जो 5 किंगडम आहे त्याच्यासुद्धा जो 4th चॅप्टर आहे आपल्याला त्यामध्ये किंगडम ॲनिमॅलिया आपण डिटेलला आपण त्याचा स्टडी करणार आहोत. तर अशा प्रकारे हे 5 किंगडम आपण शिकलो. त्याचे कोणकोणते कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्याचे एक्झाम्पल कोणते आहेत ते आपण शिकलो. दॅट इज अ 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. जे आर.एच. विटाकर यांनी ही 5 किंगडम सिस्टीम तयार केली होती पहा. आता नेक्स्ट जे आपलं लिव्हिंग वर्ल्ड आहे, समजा हे पूर्ण आपण जे आपण संपूर्ण जग आहे जगामध्ये जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे सगळे या 5 किंगडममध्ये आलेत का? तर त्यामध्ये या 5 जी किंगडम सिस्टीम त्यांनी तयार केली होती या 5 किंगडम सिस्टीममध्ये ते सगळे ऑर्गॅनिझम येत नाही. तर जे ऑर्गॅनिझम 5 किंगडम सिस्टीममध्ये त्यांनी इन्क्लूड केले नाही आणि जे ऑर्गॅनिझम असे आहेत दॅट इज कॉल्ड ॲज अ सेल्युलर ऑर्गॅनिझम. दॅट इज अ 5 किंगडम सिस्टीम जी आहे त्यामध्ये दॅट आर नॉट इन्क्लुडेड. म्हणजे त्यामध्ये 5 किंगडम सिस्टीममध्ये जे ऑर्गॅनिझम इन्क्लूड केले नाही ते ऑर्गॅनिझमला काय म्हणायचं असेल्युलर ऑर्गॅनिझम्स असं म्हणतात. मग आता असेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे काय? त्यांना जी सेल बॉडी असते ती त्यांना सेल बॉडी नसते, नो सेल बॉडी म्हणजे पर्टिक्युलर जी बॉडी असते त्यामध्ये त्यांना नसते. आणि फॉर एक्झाम्पल जे या पूर्ण याच्यामध्ये म्हणजे होस्ट जी सेल आहे म्हणजे ज्यावरती आपण उपजीविका करतो त्याला म्हणायचं होस्ट सेल. आणि मग हे जे आता यामध्ये आता असेल्युलर ऑर्गॅनिझम कोणते आहेत त्याच्या अगोदर मी सांगते. असेल्युलर ऑर्गॅनिझम कोणते आहेत? व्हायरसेस अँड व्हायरॉइड्स. कोणते आहेत? व्हायरसेस आणि व्हायरॉइड्स हे असेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत पहा. आर ग्रुप ऑफ असेल्युलर ऑर्गॅनिझम. आणि मग ते आपल्याला या ऑर्गॅनिझममध्ये हे जे व्हायरस आणि व्हायरॉइड्स आहे त्याचे आपल्या कॅरेक्टरिस्टिक्स शिकायचे आहे पहा. मग त्यामध्ये आता आपण फर्स्ट ऑर्गॅनिझम पाहणार आहोत व्हायरसेस. व्हायरसेस आणि व्हायरॉइड्स हे असेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये मोडतात म्हणजे त्यामध्ये पर्टिक्युलर बॉडी त्यांना नसते, त्यांना म्हणायचं असेल्युलर ऑर्गॅनिझम्स. आणि त्यामध्ये म्हणजे ते कोणतेही थोडक्यात कोणतेही कॅरेक्टर ते शो करीत नाही. दॅट इज कॉल्ड ॲज असेल्युलर ऑर्गॅनिझम. म्हणजे ते युनिसेल्युलर पण नसतात आणि मल्टीसेल्युलर पण नसतात. पण ते जे नॉन लिव्हिंगमध्ये मोडतात ते लिव्हिंगमध्ये मोडतात पहा. आणि ज्यावेळेला ते होस्ट सेलमध्ये त्यांची एंट्री होते त्यावेळेला ते इन ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये होतात. आणि याच्यामध्ये आपण बाहेर जर असेल ते ऑर्गॅनिझम्स तर ते कसे असतात इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असतात. आणि जे त्यावेळेला ज्यांची जी होस्ट सेलमध्ये त्यांची एंट्री होते त्यावेळेला ते ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये होतात. एवढं लक्षात ठेवा. आता आपल्याला फर्स्ट आहे असेल्युलर ऑर्गॅनिझम कोणता पाहायचा आहे? व्हायरसेस. आता याचे आपण व्हायरसेसचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहणार आहोत पहा. तर एक्झामला तुमची जी एक्झाम असेल त्या एक्झामला हे व्हायरसेस कॅरेक्टरिस्टिक्स विचारतात पहा. जो 3 मार्काला जो क्वेश्चन असतो त्याच्यावरती यावरती त्याच्या क्वेश्चन विचारतात. गिव्ह द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हायरसेस. व्हायरसेसचे कॅरेक्टर्स आपण आता पाहणार आहोत. त्यामध्ये आता जर फर्स्ट कॅरेक्टर जर पाहिलं व्हायरसेस, या व्हायरसेसला कुणी नाव दिलं? व्हायरसेस वेर नेम्ड बाय लुईस पाश्चर. कन्सिडर द मीनिंग व्हेनम ऑर पॉयझन. आता जे लुईस पाश्चर हे सायंटिस्ट होते त्यांनी काय केलं होतं या व्हायरसेसला त्यांनी नाव दिलं. आणि मग जे व्हेनम ऑर पॉयझन
जे पॉयझन होतं त्यालाच त्यांनी काय नाव दिलं, व्हायरस असं नाव दिलं. पॉयझन किंवा व्हेनम यालाच त्यांनी त्याचं नाव काय केलं, त्याला व्हायरस असं नाव दिलं. व्हायरसेस वेर नेम्ड बाय लुईस पाश्चर कन्सिडर द मीनिंग व्हेनम और पॉयझन. म्हणजे पॉयझनचा जो अर्थ होतो, पॉयझन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, तर त्या पॉयझनलाच त्यांनी काय नाव दिलं, व्हायरसेस असं नाव दिलं. कुणी? लुईस पाश्चर या सायंटिस्टने. नंतर सेकंड आहे, सेकंड कॅरेक्टर आहे, दिस ऑब्लिगेट पॅरासाइट्स वेअर गिवन द नेम व्हायरस बाय M.J. बेजरनेक. आता दुसरे शास्त्रज्ञ कोणते होते? बेजरनेक, M.J. बेजरनेक हे सायंटिस्ट होते. आणि मग त्यांनी हे जे व्हायरस आहे त्या व्हायरसला त्यांनी काय नाव दिलं, ऑब्लिगेट पॅरासाइट असं नाव दिलं. फर्स्ट काय पाहिलं आपण, लुईस पाश्चर यांनी काय नाव दिलं, पॉयझन म्हणजे त्याला काय म्हटलं त्यांनी, व्हायरस म्हटलंय. आणि नंतर जे M.J. बेजरनेक होते यांनी काय दिलं त्याला, व्हायरसेस मीन्स ऑब्लिगेट पॅरासाइट्स. पॅरासाइट म्हणजे परजीवी, पूर्णपणे दुसऱ्यावर अवलंबून असणारा. आणि मग त्यांनी त्याला नाव दिलं ऑब्लिगेट पॅरासाइट वेअर गिवन द नेम व्हायरस बाय M.J. बेजरनेक. आणि मग त्या बेजरनेक यांनी व्हायरसेसला ऑब्लिगेट पॅरासाइट असं त्याला म्हणजे नाव दिलं. नंतर आता हे जे सायंटिस्ट होते बेजरनेक, त्यांनी त्यामध्ये डिटेल स्टडी केला. नंतर आफ्टर ऑब्झर्वेशन दॅट दे वेअर एबल टू मायग्रेट इन ॲन आगार जेल. आगार जेल आता आगार जेल म्हणजे काय आपण ते डिटेल नंतर शिकणार आहोत. पण आगार जेल हे जे आहे हे जेल आहे हे जे DNA असेल, DNA फिंगरप्रिंटिंग असेल, त्यामध्ये हे आगार जेल वापरलं जातं. जे त्यामध्ये सोल्युबिलिटी जी आहे ती चेक करण्यासाठी हे जेल वापरलं जातं नंतर मग या जे बेजरनेक होते त्यांनी काय केलं, नंतर स्टडी करत गेले. आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की आफ्टर ऑब्झर्वेशन दॅट वी आर एबल टू मायग्रेट इन ॲन आगार जेल. ते आगार जेलमध्ये काय होतं, मायग्रेट होतं. आणि मग ही कॉल्ड द फिल्ट्रेट ॲज कॉन्टॅजियम वेवम फ्लुइडम. त्यांनी असं नाव दिलं आफ्टर ऑब्झर्वेशन दॅट आर एबल टू मायग्रेट इन ॲन आगार जेल. मग त्यांना असं दिसून आलं की जे आगार जेल त्यांनी सोल्युबिलिटी जी असते ती चेक करण्यासाठी जे वापरलं जातं त्याला आगार जेल असं म्हणतात. आणि आगार जेल हे DNA फिंगरप्रिंटिंगमध्ये सुद्धा वापरलं जातं आणि मग हे जे आगार जेल होतं त्यामध्ये दे आर एबल टू मायग्रेट इन ॲन आगार जेल. आणि म्हणून हेस ही कॉल्ड द फिल्ट्रेट ॲज कॉन्टॅजियम. आणि म्हणून त्याला फिल्ट्रेट नाव दिलं त्यांनी, कॉन्टॅजियम व्हियम फ्लुइडम असं त्यांनी नाव दिलं कॉन्टॅजियम व्हियम फ्लुइडम असं त्यांनी नाव दिलं कुणी, M.J. बेजरनेक यांनी आणि इट वॉज सायंटिस्ट. आता नेक्स्ट आहे अगोदर झाले लुईस पाश्चर झाले, नंतर कोण झालं, M.J. बेजरनेक. आता नेक्स्ट सायंटिस्ट आहे स्टेनले. त्यांनी काय म्हटलंय, इट वॉज द सायंटिस्ट स्टेनले who demonstrated that viruses are inert outside the host cell. त्यांनी काय सांगितलं या स्टेनले यांनी, ज्या वेळेला आउटसाइड द होस्ट सेल, आता हे जे व्हायरसेस असतात इनर्ट म्हणजे इनॲक्टिव्ह ज्या वेळेला ते आउटसाइड द होस्ट सेल म्हणजे जी होस्ट बॉडी असते त्या होस्ट बॉडीच्या जर आउटसाईड असेल, जर बाहेर असेल, तर हे जे व्हायरसेस हे इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असतात असं कुणी सांगितलं, स्टेनले या शास्त्रज्ञांनी सांगितलं अँड कॅन बी क्रिस्टलाइन फॉर्म. आणि मग ते जे आहे ते कोणत्या फॉर्ममध्ये असतात, कॅन बी क्रिस्टलाइन म्हणजे काय, स्फटिकासारखे असतात आणि दे आर मेड अप ऑफ प्रोटीन. आणि ते कशाने बनतात, प्रोटीनने बनतात. आता या स्टेनले यांनी सांगितलं तर अशा प्रकारे आपण हे 2-3 शास्त्रज्ञाविषयी पाहिली. पहिल्यांदा लुईस पाश्चर होते, त्यांनी पॉयझन जे आहे त्याला नाव दिलं व्हायरसेस.
नंतर नेक्स्ट MJ बेजरनेक त्यांनी काय म्हटलं, त्याला ऑब्लिगेट पॅरासाइट असं त्यांना म्हटलंय. आणि मग नंतर आफ्टर स्टडी मग त्यांनी त्याचा स्टडी केल्यानंतर त्यांना असं दिसून आलं की दे आर एबल टू मायग्रेट इन आगार जेल. जेलमध्ये कसं आहे, मायग्रेट आहे, आणि म्हणून दॅट इज ही कॉल द फिल्ट्रेट ॲज कॉन्टॅजियम विवम फ्लुइडम असं त्यांनी नाव दिलं MJ बेजरनेक यांनी. आणि नंतर स्टेनलेनी काय सांगितलं, ज्या वेळेला हा जो व्हायरस असतात ते ऑर्गॅनिझम असतात ते ज्या वेळेला होस्ट सेलच्या बाहेर असतात त्यावेळेला ते इनर्ट असतात, म्हणजे इनॲक्टिव्ह असतात, असं हे यांनी कोणी सांगितलं, या स्टेनले यांनी सांगितलं. आणि कॅन बी क्रिस्टलाइन आणि दे आर मेड अप ऑफ बाय प्रोटीन. ते कशाने बनतात, प्रोटीनने बनतात. तर आता पहा, हे लक्षात ठेवा, हे कुणी काय सांगितलं. आता आपल्या हे कॅरेक्टरिस्टिक्स पाहिजे. आपण व्हायरसेसचं फर्स्ट कॅरेक्टर आहे व्हायरसेस लॅक देअर ओन सेल बॉडी किंवा मशिनरी म्हटले त्यांनी. व्हायरसेस लॅक देअर ओन सेल मशिनरी, म्हणजे त्याला स्वतःची अशी बॉडी नसते, पर्टिक्युलर बॉडी त्याला नसते. व्हायरसेस लॅक देअर ओन सेल मशिनरी झालं फर्स्ट कॅरेक्टर, त्याला स्वतःची अशी बॉडी नसते. नंतर सेकंड कॅरेक्टर आहे दे हॅव प्रोटीन कोट. त्याला काय असते, प्रोटीन कोट असते पा. आणि प्रोटीन कोटलाच काय म्हणतात, कॅप्सिड असं म्हणतात पा. प्रोटीन कोटलाच काय म्हणतात, कॅप्सिड असं म्हणतात. दे हॅव प्रोटीन कोट, इट इज कॉल्ड ॲज अ कॅप्सिड अराउंड द न्यूक्लियर ॲसिड स्ट्रँड. न्यूक्लियर दे हॅव प्रोटीन कोटला असते पा. दे हॅव प्रोटीन कोट, आणि प्रोटीन कोट इट इज कॉल्ड ॲज अ कॅप्सिड. आणि हे जे कॅप्सिड आहे पा, दॅट इज अ स्मॉल युनिट ऑफ अ कॅप्सिड. हे जे कॅप्सिड आहे छोट्या छोट्या स्मॉल युनिटने बनते, आणि त्याला काय म्हणतात, कॅप्सोमेर्स असं म्हणतात पा. कॅप्सोमेर्स असं म्हणतात पा. तुमचे जे टेक्स्टबुक आहे त्या टेक्स्टबुकमध्ये त्यांनी डायग्राम जी ड्रॉ केलेली आहे पा, त्या डायग्राममध्ये त्यांनी कॅप्सोमेर त्यांनी ते मेन्शन केलेलं आहे पा. पण कॅरेक्टरिस्टिक्स शिकताना त्यांनी काय त्याचा उल्लेख केलेला नाही आहे, पण डायग्राममध्ये त्यांनी नाव दिले कॅप्सोमेर. आता कॅप्सोमेर म्हणजे काय, स्मॉल युनिट ऑफ ए कॅप्सिड. हे जे कॅप्सिड आहे ते कशाने बनते, स्मॉल युनिटने बनते, आणि त्या स्मॉल युनिटला काय म्हणतात, कॅप्सोमेर असं म्हणतात पा. त्यांनी डायग्राममध्ये ते ही कॅप्सोमेर त्यांनी मेन्शन केलेला आहे पा. हे झालं सेकंड कॅरेक्टर. दे हॅव प्रोटीन कोट और कॅप्सिड अराउंड द न्यूक्लिक ॲसिड स्ट्रँड. थर्ड नेक्स्ट कॅरेक्टर आहे पा. आता हे जे प्रोटीन कोट सांगितलं, या प्रोटीन कोटच्या आतमध्ये काय असते, जेनेटिक मटेरियल असतं पा. व्हायरसचे जेनेटिक मटेरियल कोणतं असेल, DNA और RNA. DNA किंवा RNA असेल पा, पण दोन्ही पण त्यामध्ये नसते पा. बट नेवर DNA ॲज वेल ॲज RNA. The viruses have either DNA or RNA ॲज देअर जेनेटिक मटेरियल. म्हणजे जे प्रोटीन कोट आहे, प्रोटीन कोटच्या आतमध्ये त्याच्या जेनेटिक मटेरियल असते, आणि जेनेटिक मटेरियल DNA किंवा RNA असतं पा. पण दोन्ही पण ते नसते पा. त्या दोन्हीपैकी एक असेल, DNA असेल किंवा RNA असेल पा. नंतर व्हायरसेस आर इनॲक्टिव्ह आउटसाइड द होस्ट सेल. आता मी सांगितलं अगोदरचं कॅरेक्टर, ज्या वेळेला होस्टची सेल असते त्यावेळेला होस्ट सेलच्या बॉडीच्या जर बाहेर असेल व्हायरसेस तर तो इनॲक्टिव्ह फॉर्म असतो पा. बट दे एंटर देअर स्पेसिफिक होस्ट सेल. आणि ज्या वेळेला त्याची एंट्री स्पेसिफिक एका विशिष्ट होस्ट सेलमध्ये होते त्यावेळेला दे टेक चार्ज ऑफ सेल्युलर मशिनरी. आणि त्याला थोडक्यात काय मिळतो, त्याला चार्ज मिळतो. आणि ज्यावेळेला त्याची एंट्री होस्ट सेलमध्ये होते त्यावेळेला तो ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये होतो. आणि मग ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये झाला की त्याचं डुप्लिकेशन व्हायला काय होते, सुरुवात होते पा. एकाचे 2, 2चे 4, 4चे 8, 8चे 16 असे डुप्लिकेशन व्हायला सुरुवात होते. मग त्याची संख्या काय होते, वाढत जाते पा त्या व्हायरसेसची. नंतर नेक्स्ट आहे व्हायरसेस कॅन बी कॉल्ड ॲज इन्फेक्टिशियस न्यूक्लिओप्रोटीन पार्टिकल. आणि मग व्हायरसेसला काय म्हणतात, इन्फेक्टिशियस न्यूक्लिओप्रोटीन पार्टिकल्स असं म्हणतात. तर अशा प्रकारे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स झाले पा व्हायरसेसचे. तर यावरती 3 मार्काचा जो क्वेश्चन असतो त्यावरती याच्यावर 3 मार्काचा क्वेश्चन यावरती विचारतात. गिव्ह द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द व्हायरसेस.
परत सांगते पहा त्या व्हायरसेस विषयी 2-3 सायंटिस्टने काय सांगितले ते लक्षात ठेवा. कॅरेक्टर पहा तर फर्स्ट कॅरेक्टर सांगितलंय व्हायरसेस लॅक देअर सेल मशनरी किंवा सेल बॉडी म्हणा. त्याला सेल बॉडी कशी असते ॲब्सेंट असते, पर्टिक्युलर बॉडी त्याला नसते. नंतर म्हणजे ते कोणतेही कॅरेक्टर काय करत नाही, शो करत नाही. दे हा प्रोटीन कोट, त्याला काय असते प्रोटीन कोट असते. त्या प्रोटीन कोटलाच काय म्हणतात कॅप्सिड असं म्हणतात. आणि कॅप्सिड या प्रोटीन कोट आहे, त्या प्रोटीन कोटमध्ये आतमध्ये काय असते जेनेटिक मटेरियल असते. आणि मग जेनेटिक मटेरियल काय असेल DNA असेल किंवा RNA असेल पहा. आणि हे जे कॅप्सिड आहे स्मॉल जे कॅप्सिड आहे ते स्मॉल युनिटने बनते आणि त्या युनिटला काय म्हणतात कॅप्सोमियर असं म्हणतात. स्मॉल युनिट ऑफ ए कॅप्सिड कॉल्ड ॲज कॅप्सोमियर. स्मॉल जे युनिट असतात या कॅप्सिडचे त्याला म्हणतात कॅप्सोमियर असं म्हणतात. डायग्राममध्ये त्यांनी मेन्शन केलेले आहे पहा हे कॅप्सोमियर आणि ते पाहून घ्या पहा डायग्राम. तर स्मॉल युनिट ऑफ ए कॅप्सिड कॉल्ड ॲज अ कॅप्सोमियर. द नेक्स्ट कॅरेक्टर आहे पहा व्हायरसेस आर इनॲक्टिव्ह outside the host cell, but they enter their specific host cell. They have charge of cellular machinery of host cell. म्हणजे थोडक्यात त्या होस्ट सेलचा जो चार्ज असतो तो त्याला त्या व्हायरसेसला मिळतो आणि मग त्या व्हायरसेस डुप्लिकेट देमसेल आणि मग त्या व्हायरसेसची डुप्लिकेशन व्हायला सुरुवात होते पहा. नंतर व्हायरसेस कॅन बी कॉल्ड ॲज इन्फेक्टिशियस न्यूक्लिओप्रोटीन पार्टिकल. आणि मग व्हायरसेसला अजून काय म्हणतात इन्फेक्टिशियस न्यूक्लिओप्रोटीन पार्टिकल्स असं म्हणतात. कारण इट इज मेड अप ऑफ प्रोटीन. कशाने बनतात हे प्रोटीनने बनतात. तर अशा प्रकारे हे व्हायरसेसचे आपण कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले पहा. ही व्हायरसेस कशामध्ये म्हणतात असेल्युलर ऑर्गॅनिझम. म्हणजे ज्याला पर्टिक्युलर बॉडी नसते त्याला म्हणायचं सेल्युलर ऑर्गॅनिझम. ते कॅरेक्टर शो करत नाही. आणि मग त्या असेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये काय काय आपल्याला पाहिजे आपण व्हायरसेस आणि व्हायरॉइड्स. तर आपण आजच्या या लेक्चरमध्ये आपण व्हायरसेसचे कोणकोणते कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते आपण शिकलो. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण व्हायरॉइडच्या अगोदर त्या टाईप्स ऑफ व्हायरसेस आपल्याला पाहिजे आहे पहा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण टाईप्स ऑफ व्हायरसेस आणि व्हायरॉइड्स हे शिकणार आहोत पहा. तर थँक्यू.